गाईज कशा आहात सगळे? मस्त का? मी पण मस्त. चला तर गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आता संध्याकाळचा जरा ब्लॉग चालू केलाय. बसलेलो निवांत मध्ये फ्रेश असं. ए ग बस ग. स्वरा बघा, स्वरा म्हणजे बघा, स्वराचे 2 शेंड्या बघा. स्वरा 2 शेंड्या दाखव तुझ्या 2 वेण्या. अशा खेचायच्या सांगितल्या आहेत. अशा उभा राहिल्या तर ते पिक्चर मधल्यासारखं असं उभा ठेवायचंय काय? कशा खेचायच्या सांगितल्या तुला? सरळ अशा खालनं खालनं. हां अच्छा छान झालं का? दाखव सगळ्यांना शेंड्या. वाव क्यूट मुलगी दिसते ना. दादा झोपायला लागलाय बघ ना. दक्ष उठ रे. दक्ष बघा संध्याकाळच्या टायमाला कसा 3:30च्या टायमाला झोपायला लागलाय. दिवा अगरबत्ती करायची आता थोड्या वेळात. बाबू उठ, चहा करते मी. चहाचं नाव घेतलं बरोबर उठल. कसं तिला मारायचं नाही हा. उलताना नाही मारते दादाला तू? लाज वाटते का? मुलगा मुलगी कसं खेळायचं ती? मुलगा मुलगी मारू नकोस त्याला. चहा करते आता मस्त असं. संध्याकाळ झालेली आहे आणि फ्रेश वाटणं झालंय जरासं मला. तरी आवरून बसले जरासं. काय झोप यायला लागले. तब्येत पण बरी नाही माझे. पाय वगैरे पण बरेच दुखायला लागले. काल लय फिरलो ना इकडून तिकडं तर आज माझे पाय पण बरेच दुखायला लागले आणि आज खाऊ वाटायला लागले. हा स्वरा गप बस. मुलगा मुलगी खेळणार आहे. मुलगा मुलगी खेळणार आहे. मुलगा म्हणजे कोण? आज स्वरा मुलगा झाले. आज मी स्वराला बनवलं होता मुलगा. आज तिला टी-शर्ट आणि दादाची चड्डी घालायला दिलती. पण नंतरला केस बांधायचं टायमिंग आल्यावरती म्हणलं अव्वा ह्या मुलाची केस तर लईच मोठी आहेत, आता काय करायचं? मग मी घातल्या ह्या मुलाच्या 2 शेंड्या. किती? 2 शेंड्या घातल्या. मग आमच्या मुलाच्या 2 शेंड्या आहेत बरं का. आमच्या मुलाची केस लई मोठी. तू पण मुलगाच आहेस. तुला मुलगी बनवायचं का मग? परतच्या टायमाला मुलगा मुलगी मुलगी बनूया. कसं बनवणार त्याला मुलगी? अशी शेंडी काढ तुझ्या ह्या शेंड्या 2 इथनं कैचीने कापून त्याला घालूया. हा घालू का? इथनं घे बघ असं. इथनं कटिंग करूया असं कैचीनी आणि हे असे काढून ती त्याला लावूया तशा डोक्याला. लावूया का? नको लावू का मग तेवढ्याच? ते पिक्चर आहे ना बाळा, एक पिक्चर. एका पिक्चर मध्ये त्या पोरगीची केस ना अशी वेणी उलटी आहे माहिती का तिची? तुला मी परत दाखवते तो पिक्चर. हा त्याची अशी उलटी वेणी आहे. मराठी पिक्चर आहे तो. तुला मी पुन्हा दाखवते. हा त्या पोरगी दाखवते. हा तुला पुन्हा तिची वेणी दाखवते. पुन्हा दाखवते तुला. पुन्हा म्हणजे नंतर दाखवते तुला मी. हा ह्या अशा शेंड्या सरळ करायच्या वेण्या. ह्या अशी केस वाढतात मग छान सुंदर प्रिन्सेस दिसते. मग माझं बाळ केस मोठी झाली का प्रिन्सेस बनणार आहे ना तू? थोडीशी अजून मोठी झाली का नाही केस एवढी मग आपण कापूया. होय चला चहा करते मी. चला चहा प्यायचा आता आपण 3 जण. आता आम्ही 3 जण पिणार चहा आहे ना. पप्पांना नाही विचारायचं आपण. मग पप्पांसाठी ठेवूया का थोडासा? पप्पांना अजून 1 तास लागेल यायला. पप्पांसाठी साईडला ठेवूया थोडा चहा. सगळाच प्यायचं एकदम स्वरा. बर चला. हो चला. माझे ना आज पाय वगैरे पण बरेच दुखायला लागले. तब्येत पण बरी वाटत नाही. काय माहिती काय झालंय. पायाला ओढणी बांधली मी. कोण चोळणार आता? पोरांचे तर हात. पोरं बोलतात मम्मी चोळू का, पण त्यांच्या हाताने काय राहतंय काय. आणि गोळी पण नाही आता सध्या घरात. पायाला ओढणी बांधली कशी दाखवते. थांबा तुम्हाला. बघा अशी पायाला ओढणी बांधली. काय करणार, भरपूर बराच दुखायला लागलाय माझा पाय. ग बस. लहान मुलांच्या पायाला तसं बांधायचं नसतं. हा माझ्या असू दे. मग मी मोठी आहे. माझी वडू नको रशी तुट. तू घातलेली ना काल ती साडी.
आणि मी कोणती घातलेली? बर, आता काल व्हिडिओ केला नाही साडी घातलेला, परत ना साडी घातलीस का नाही? मावशीची कमेंट आली आहे का? मावशीची कमेंट आली आहे की आम्हाला स्वराला बघायचं होतं साडीमध्ये. स्वराला साडीमध्ये दाखवलीच नाही, फोटोच नाही काढले नीट. स्वराने लगेच साडी फेडली ना. भाऊ चला आता चहा करतो. चहा 2 शेंड्या दाखव तुझ्या एकदा. अशी उभा कर, अशी गालावर हात ठेव, असं दाखव सगळ्यांना. अशी गालावर हात ठेवून कमरेवर हात ठेव. कशी करते अगं बाई? तुला तर लय ऍक्टिंग करू वाटते रे तिची, लयच तुला. कसं अगं बाई बास की आता, किती नकरा तो. पप्पांना करून दाखवा तो आल्यानंतर नकरा. चला मी चहा करते. चला 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 की मी चहा करायला लागल्या. बसा इथं बोंबलत, मी चालली. आता चहा प्यायला बसलो, मस्तपैकी चहा केला. कशात चहा घेतलाय बघा आज आम्ही प्यायला. स्वरा कशात चहा घेतला का आपण आज? ह्याच्यामध्ये. वाव, मटक्याच्या ह्याच्यामध्ये. वाव, हे बघा स्वराला एवढा चहा दाखवते थांबा. हे बघा हा स्वराचा चहा, हा दक्षचा चहा. दक्ष दादा यायला लागलाय. आणि हा मम्माचा चहा. वाव, मस्त ना, मस्त ना. किती छान वाटते बघा असं मटक्यामध्ये चहा प्यायला. वाव, मस्तच. मस्त दुधाची चहा केलेली आहे आम्हा तिघांना. कसं प्यायचं असं? वाव, चांगला लागतो का त्यातला चहा? मस्त लागतो ना. वाव, छान. तू पण ये की पे. कसा लागतो सांग बरं त्यातला चहा? एवढा मस्त. थोडा थोडासाच दिलाय तुम्हाला. मातीचं असतंय ती. हा, मातीचं बनवतात ती लोक. छान आहे का स्वरा? छान लागते त्यातला चहा. पडल ती. नीट धर, सावकाश ठेवायचा. आपटला का फुटतं या. तर चांगलं लागते त्यातला चहा. बघते थांबा, दाखवते तुम्हाला. गरम गरम हाय चहा. मस्त आहे बघा. टेस्टी लागते रे. वाव, मस्त लागतोय. गरम आहे खरं, जरा गरम गरम आहे. छान आहे, छान आहे. टेस्टी टेस्टी लागतोय चहा. वाव. मी ना आपण ते संक्रांती पुजलेली ना, सुगड पुजलेली ना, त्याच्यामधले ह्या संक्रांती काढून ठेवले आहेत का. म्हणजे त्याच्यामध्ये जे धान्य वगैरे टाकलेलं ना सगळं, मग त्यातलं जे जे खायचं मापाचं होतं ते खाल्लं. जे जे खायच्या मापाचं होतं ते पोरांनी खाल्लं. आणि जे जे नको हवे होतं त्या पाण्यामध्ये सोडले सरळ. आणि ते संक्रांती ज्या होत्या ना ते बघा अशा घरामध्ये ठेवल्या. तर ह्याच्यामध्ये चहा वगैरे प्यायला खूप मस्त वाटतं बरं का. आणि ह्याच्यामध्ये चहा वगैरे पिलेलं चांगलं असतं. 5 ह्याचं होतं ना माझ्याकडे, मग 1 मोठं होतं आणि 4 छोट्या संक्रांती होत्या. मग आमच्या चौघांना 4 होते ते छोट्या छोट्या. आणि एक जी मोठी होती ती पण ठेवली मी, मस्त धुवून वगैरे ठेवले. आणि त्याच्यामध्ये आता उन्हाळ्यामध्ये दही वगैरे साठवायला येतं ना, म्हणून ते तसंच ठेवले. आता उन्हाळ्यामध्ये मस्त पाणी पण ह्याच्यामध्ये गार राहतं का. पण छोटे छोटंच आहे ना, पोरांपुरती वास होतं. एवढंच आहे ना बाबू, पोरांपुरती छान वाटतं. हे बघा मस्त असं दिवा अगरबत्ती केलेली आहे. आता देवाला धूप लावलं इथं. मी परवा दिवशी गुलाबाची फुलं आणलेली आहे बघा, किती छान वाटत. मस्त अशी पाण्यात ठेवले आहेत. खूप मस्त असं प्रसन्न वाटायला लागले आता. हळू हळू. मस्त अशा बाजरीच्या भाकऱ्या केल्या आहेत. इथे चालू आहे अजून बनवायचं. तर हे बघा इथे मस्त अशा बाजरीच्या भाकरी केले. इथे कालवण गरम करायला ठेवले. आणि इकडं एका साईडला भात घातले आहे. आणि आता कालवण आणि भाजी आहे, त्यामुळे आता कालवणाचं काही हे करणार नाही. आता भाकरी केल्यात मस्त गरम गरम. आणि भात तेवढं केलं आहे. आता दक्षचे पप्पा येतील तेव्हा जेवू आम्ही. दाखवते तुम्हाला ते आल्यानंतर ना. काय झालं, ठेवले मीच ठेवले गरम करायला. हे बघा स्वरा कशी ऊस खायला लागले. दक्ष पण कसा खायला लागलाय बघा.
ऊस येतो का खायला? तो येत नाही. चावायचा एकदम. दात आहेत का? लहान होती तेव्हा कशी चावत होती काच काच करत. येते का आता चावायला? नाही ना. हां तो कसा खायला लागलाय बघ ना. म्हाताऱ्यांवानी बसला या. आया कर बंद घे. अशी म्हणते आमच्याशी गोड बोला वय. होय स्वरा, तू मया करायला लागलीस का दीदीची? तर हे बघा मस्त इथे गरम गरम चहा तयार आहे नवऱ्यासाठी माझ्या. ओ चहा आणलाय, उठा उठा ना पटकन. मटक्यामध्ये चहा. हा गार झालाय तो. मटक्यात लगेच गार होतो. मोबाईल ठेवा खाली आणि पहिला प्या. छान आहे, मस्त आहे. दुधाचा चहा केला 1 नंबर. 2 नंबर. ते तिकडं कसं रिएक्शन बघ, त्यांना पण पाहिजेत बघ. त्यांचे रिएक्शन बघ. 2 नंबर काकी. ते बघ तिला चहा पाहिजे कसं तोंडाला पाणी सुटलं बघ. तो अंड फोडीन मग सुटलं तर. मगाशी पेरायला बघा कशी मस्का मारायला लागले. एकदम म्हणायला लागली हो पाजा. हो तोंडाला पाणी सुटलं पाजा. छान आहे स्वरा. कशी करायला लागली बघ. हाय हे बघ हे बघ हे बघ. चहाच्या आवरी. तुम्हीच प्या पप्पाला काय चहा मग. आता काका काकाचं लक्ष सगळं मोबाईल मध्ये. आता मागे सरा. आई आता आता कसं स्वरा हो कशा असते बघितलं. मग आता कशाला मागितलंस रे. पिलंच नाहीस वय. कशी करते बघ ही मुद्दा. मग गट दिसना पिलं बघ काका बघ. हाय एकच घोट पिलास वय. धर दुसरा घोट पी. मग एकच घोट पिला तर आता दुसरा घोट प्या. दक्षला नाही आता. तू किती घोट पिलास मग. तू किती घोट पिलास. 1 पिलास ना. आता गप बस. धर मग. गुडगं मोड. गुडगं मोडल की पप्पाचं. अरे बघ बघितलं किती हसायला येते त्याला. ऍक्टिव्हच्या सांगला. मग बोलायचंच नाही ना तशी जोक. पोरांना हसायला येण्यासारखे. किती हसायला आलं बघ त्याला. ती तर कशी असते बघ. ही मांजरी निघत. पोरगी कशी असते बघितलं. बस रडशीला परत. स्वरा मला कुठे जागा ठेवलीस तू. इकडं मी तेवढ्यात पुरल का. नाही पुरली तर जरा तुला बारकं व्हायला लागेल. तू छोटी होशील का मग जरा. हा मग होणार आहे. स्वरा छोटीशी हो ग जरा. मला जागा पुरत नाही तेवढ्या. रांगायला लागलीस वय. हा रांगा रांगा. झोपा झोपा आता. लय झालं खेळ हसायचं. लय हसा म्हणजे उद्या रडा मार खा मम्मीचा. स्वरा दाखव डोळे बंद करून. माझं बाळ किती छान आहे बघू. स्वरा झोपली. स्वरा झोपली बघा. झोपली. दक्ष पण झोपला. जरा स्वराकडे सरकून झोप. स्वरा झोपली. ठेवल्या ना. हां मग झोप. मी तिकडेच येऊन झोपणार आहे. मला जागा ठेवले तेवढ्यात. झोपले का दोघं जण. हां बरं झालं चल. झोपली बाई माझी पोरं. लय छान आहेत माझी पोरं. गुणाची आहेत ग बाई. लय गुणाची आहेत माझी पोरं. झोपली बघ. अजिबात नाटक. माझी पोरं तर डोळे उघडून अजिबात बघत नाही. डोळे बंद करून झोपते ती. चला तर आत्ता दक्ष प्रिन्स पण झोपले आणि आत्ताच आमच्या दोघांचं जेवण झालं बघा. ह्यांचं आणि माझं. पोरं झोपल्यानंतर दोघांनी पोट भरून आता जेवण केले. पोरांना चारलेलं मगाशी मी. तर चला बाय. गुड नाईट होते सगळ्यांना. बाय बाय.